आजचा व्लॉग खूप वेगळा आहे, कारण की आजचा व्लॉग आहे ट्रिपचा. सो आमची ट्रिप चाललेली आहे महाबळेश्वरला. तर तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये खूप काही काही वेगवेगळ्या गोष्टी ॲडव्हेंचरस बघायला भेटणार आहे. सो त्यामुळे तुम्ही आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि शेवटी मला सांगा की कसं झालं, आमची ट्रिप कशी होती, काही आणखीन चेंजेस हवेत का. सो लेट्स गो. तर आज आम्ही चाललेलो आहोत ट्रिपला. तर कुठे? महाबळेश्वरला. हो, चला तर बघ आता आपण निघूया. आम्ही बाप्पांचं वगैरे दर्शन घेतलं मी, आणि आता आई दर्शन घेऊन आता मी निघतो. आईचं सारखी तपासणी थोडी काय राहिलं काय नाही असं होतं ना. सो आम्ही खूप बॅग दिल्यात, खाली येत त्या सगळं. माझ्याकडे फक्त आता एवढे सॅकिंग एवढंच आहे, पण बाकीच्यांकडे खूप आहे. चला. सो आम्ही बॅग वगैरे पॅक करून घेतल्या सगळ्या, आणि मग छानपैकी आम्ही निघालो. आणि पहिला स्टॉप आमचा चहा घेतला, आणि मग चहा घेऊन म्हणजे अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर गेल्यावर चहा घेतलेला. आणि मग थोडंसं पुढं निघालो तर पुढं जायला. मग पुढं गेल्यावर आम्ही 2-1 तासांनी नगरला पोहोचलो. तर नगरला तिथं मला ट्रेंड्स, कोहिनूर मॉल वगैरे दिसलं. सो मला खूप असं इच्छा झाली ती की क्रेविंग्स की अरे मी जावं वगैरे, स्मार्ट बाजार वगैरे दिसलेला. तर पण नाही, वेळ नव्हता आपल्याला, महाबळेश्वरला पोहोचायचं होतं, त्यामुळे स्किप केलं. आणि मग पुढे आम्ही रांजणगाव का काहीतरी, मोरगावच्या रोडला तिथे आम्हाला हे असं दृश्य दिसलेलं. आणि हे मी सेम दृश्य ह्याच्या आधी बघितलेले कुंभोजला गेलते तेव्हा. सो आम्ही छान असं झाडांचा, छान दाटसर झाडांमधून छान प्रवास करत होतो, म्हणून खूप भारी वाटत होतं. आणि खूप एक्साइटमेंट देखील होती जाण्यासाठी, कारण की आमचं खूप दिवसांनी चाललं होतं की अरे आम्हाला महाबळेश्वरला जायचं आहे. पण काही ना काही कारणास्तव ते राहूनच जात होतो. तर आम्ही खूप छान असं म्हणजे आजूबाजूचा व्ह्यू वगैरे बघत होतो आणि मस्त एन्जॉय करत होतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो वाईला. वाईला पोहोचल्यानंतर आम्ही तिथल्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतले, आणि गणपती पण एकदम छान आहे. तर इथलं परिसर पण खूप मस्त आहे. दर्शन घेतले बघा. मी तुम्हाला थोडंसं दाखवते, मला जेवढं जमलं तेवढं बाप्पांना दाखवलं. आणि बाप्पांचं दर्शन घेतलं आम्ही, तिथे 1-2 फोटो काढले. आणि मग आता आमचा म्हणजे मेन महाबळेश्वरचा आहे ना, तो रूट सुरू होणार होता. म्हणजे पाचगणी वगैरे इत्यादी असे म्हणजे जे रोड आहेत ना ते लागणार होते. सो मग तुम्हाला असं लगेच लक्षात येत असेल की थोडंसं नाही का हिरवळ दिसत होते. आणि असं तुम्ही बघू शकता आजूबाजूला अशी छान झाडं दिसत होते. आणि तर तुम्हाला सांगते आम्ही ट्रिपचं म्हणजे मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सगळं वगैरे काय काय डिटेल्स देईलच. सो आम्ही आत्ता मेन महाबळेश्वरमध्ये म्हणजे पाचगणीमध्ये पोहोचलेलो. आणि पाचगणी दिसतात इतक्या स्ट्रॉबेरीच्या गाड्या होत्या. हे म्हणजे मला शूट करायला मोबाईलमध्ये स्टोरेज नव्हतं, म्हणून मी का जमलं नाही. त्याच्या अलीकडे तर इतकं म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकं खूपच होते. म्हणजे बंगलो होता, पण तो काही खास वाटला नाही, म्हणून आता आम्ही दुसरं रूम जरा बघतो. आता इतकं म्हणजे आमच्यासोबत एक स्कॅमच झाला आहे. काय बघावं लागलं की नवीन शोधतोय. सो हा असा ना, मला ते कॉटेजेसचा आहे ना तो रूट असा म्हणजे स्लोपिंग होता. मी तुम्हाला एक रूम टूर दिलं वाटलं, नाही रूम टूर मला पटकन द्यावं लागेल, कारण की आमच्यासोबत एक दादा आहे, कसं मला वेगळं वाटतं. सो फायनली मिळालेली आहे. सो डोंट टेक टेन्शन, मी आता टूर देते. आमचा कॉटेजचा परिसर वगैरे खूप छान होतं, एकदम छान असं समोर स्पेस वगैरे होता. आणि मी तुम्हाला थोडीशी आता टूर देते. इथे म्हणजे मिरर होता, आणि इकडे कॉफीचं वगैरे सेट होता, आणि बाथरूम होते, बाथरूम पण स्वच्छ होते. आणि तुम्ही ते बेड वगैरे, एक डबल बेड होता आणि एक सिंगल बेड होता, आणि एक कॉट देणार होते ते. सो नाही, सोय इतकी मस्त होती ना, मी तुम्हाला काय सांगू. टी व्ही पण होता, पण आणि फ्रीज पण होतं एक छोटं खाली, म्हणजे आपण फळं वगैरे ठेवू शकतो. आणि बाल्कनी तर इतकी सुंदर होती की मला खूपच आवडलेली. आणि मी तुम्हाला पुढच्या याच्यात डिटेल्स दिलंच, तुम्ही कुठे कॉन्टॅक्ट करू शकता काय वगैरे सगळं, तर तुम्ही बघत राहा. मग आम्ही तयारी करून आम्ही फक्त तिथे तुम्हाला मी कपाट दाखवते. कपाटमधलं स्पेस वगैरे असे खाली म्हणजे आपले स्टँड वगैरे नाही का ते ठेवायला होतं. आणि ह्या कॉफीचं पण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तर कॉफीचं इतकं छान होतं ना, म्हणजे मी कॉफी फर्स्ट टाईम ट्राय केली. म्हणजे बघितलेली खूपदा होती, पण म्हणजे मला काही इतकं माहीत नव्हतं, मी लहान होते ना त्या. सो यावेळेस मी आता पहिल्यांदा ट्राय केली. आणि इकडे बाथरूम वगैरे आहे.
आणि हे आपला इकडे बेड तुम्हाला म्हटलंच ते डबल बेड सिंगल बेड आणि कॉट देणार होते. आणि दादांची ही पप्पांची बॅग वगैरे सगळं सुरू होतं. म्हणजे बॅग आवरावरी आता कपडे म्हणजे चेंज करायला हे सगळं असं फ्रेश वगैरे होणं सुरू होतं. आणि हा तुम्ही टी व्ही बघू शकता इथं. आणि हा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी फ्रीज दाखवते. सो फ्रीजमध्ये आम्ही येताना फ्रूट्स आणलेले म्हटलं झाडाखाली बसून खाता येईल, पण तशी वेळ आली नाही. सो मग त्यामुळं असं स्किप केलं ते. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही माझी म्हणजे मला आवडलेली खूप सुंदर अशी बाल्कनी. समोर असं तुम्हाला छान झाडांचा झुडपांचा व्ह्यू दिसतोय. आणि ते 2 चेअर्स दिल्या आहे की तुम्हाला असं बसायला वगैरे मस्त निवांत एकदम शांत वातावरण होतं. म्हणजे बेस्ट जे असतं ना एक्सपिरियन्स तो इथे अनुभवायला मिळतो. आम्ही आवरून निघालेलो आहोत मॅक्रो गार्डन आणि गो कार्टिंग काय काय करायचं आहे आम्हाला. सो आम्ही तयार झालेलो. आई बघ ना इकडे. सो आम्ही इथे पोहोचलो रेड बटन गो कार्टिंगला. तर हे पार्क इतकं सुंदर होतं की आम्ही इतकं छान एक्सपिरियन्स केला. तिथं क्लिक्स वगैरे घेतले. आणि म्हणजे हे ना महाबळेश्वरमधलं जे आहे ना बहुतेक तरी हे बेस्ट आहे. म्हणजे मोठं आहे हा गो कार्टिंगचं तर सगळ्यात मोठा इथलं. आता मी झीप लाईन बघते म्हणजे झीप लाईन एक्सपिरियन्स करते आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. एकदम मस्त होता. पहिली मनात धाकधूक होती करू की नको, पण मी दादाच्या ह्यानं केले कारण की दादा गो कार्टिंगला केला. मग मला वाटलं मी देखील काहीतरी करावं. सो हा एक्सपिरियन्स एकदम भारी ठरला मला. इतकं भारी वाटत होतं ना म्हणजे तुम्ही हेच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा अशी थंड हवा वाहते आणि त्यात तुम्ही झिपलाईन करताय. सो वाव. सो खाली ना म्हणजे हे आपलं ग्रीनरी वगैरेचं डोंगर व्हॅली वगैरे नव्हतं म्हणून काही भीती पण नव्हती. आणि आईने पण झिपलाईन केली तुम्ही बघू शकता. आणि मला ना झिपलाईन 2दा भेटली कारण की एक थोडंसं माझा फोटो राहिलेला मग त्यांनी पुढंच पाठवून दिलं डायरेक्ट. तो असे मी क्लिक्स घेतलेले आहेत म्हणजे दादाने किंवा मम्माने घेतले. आणि मग दादाला म्हटलं अरे कर भारी वाटते म्हणून दादानं पण केले. म्हणजे तो नको म्हणत होता पण केलं. आणि कारण की त्यानं गो कार्टिंग ऑलरेडी केलं होतं. तर तुम्ही बघू शकता त्याचे गो कार्टिंगचं किती छान आहे. म्हणजे हा एरिया ना सॉरी गो कार्टिंगचं जे हे आहे ना म्हणजे पाथ आहे ना तो सगळ्यात मोठा आहे महाबळेश्वरमधला. म्हणजे महाबळेश्वरमधले जे पार्क आहेत त्यातला हा सगळ्यात मोठा आहे. तर दादाला खूप म्हणजे आम्ही यासाठी चालतो गो कार्टिंगला. इथे गो कार्टिंगसाठीच आम्ही या पार्कला आलेलो होतो आपल्या रेड बटन पार्कला. सो इतकं भारी होतं ना काय सांगू. आणि मग दादाने तर इतका भारी एन्जॉय केला. मी त्याला असं ऑल द बेस्ट टाईप देत होते आणि तो पण छान एन्जॉय करतो कारण त्याला गाड्यांची वगैरे आवड आहे ना. आणि मग तुम्हाला मी सांगते हा व्लॉग आजच्या व्लॉगमध्ये म्हणजे पुढे पण 2-3 व्लॉग येतील. म्हणजे आम्ही 4-5 दिवस होतो तर त्याचं सगळं मी तुम्हाला पाठवेल. आणि हा आता आम्ही 1-2 महिन्यांच्या पूर्वी गेलेलो असो 2 का 3 म्हणजे मेच्या एंडिंगला गेलो तो वाटतं. सो मी आता इथे सगळं झालं फोटोही काढले मस्त. मला पण फोटो फार आवडतात काढायला आणि त्यातला हा पण फोटो एकदम मस्त आहे. मला खूप आवडतं. आणि पुढचा पण आणि माझा बड्डे जवळ आला. सो ही फोटो काढायला मी जास्तच एक्सायटेड होते आणखी. आणि मग माझ्याबरोबर सगळ्यांनीच फोटो काढले. आपल्या दादानं पण लगेच फोटो काढले. आणि मग मम्माला म्हटलं की मम्मा तू पण काढ. सो मम्माने पण काढले. तर म्हणजे तिथलं वातावरण इतकं छान होतं ना खूप भारी वाटत होतं. म्हणजे तिथे एक्सपिरियन्स करायला आहे त्यामुळं छान थंड हवा लागत होती. म्हणजे आम्ही ना आमची जी रूम होती ती थोडीशी खाली होती 5-10 मिनटाच्या अंतरावर आणि वर आल्यावर मग 10-1 मिनटांचं असेल. सो तिथं लगेच वर थंड हवा जाणवायला लागली की एकदम भारी वाटत होतं. आणि मग आम्ही शेवटी जाताना क्लिक काढला इथे. आणि मग गेल्यावर आम्हाला रूमचं पहिल्या दिवशी मिळालं पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं असं मिळालं नव्हतं. सो तिथली रूम बघत होतो म्हणजे तिथला परिसर पण छान होता. पण म्हटलं नको जे आहे तिथंच राहू तेच बेस्ट आहे म्हटलं राहू द्या. सो बघू आता पण तिथं मिळायला पाहिजे. आणि मग चहाचा पण आनंद घेतला आम्ही इतक्या छान वातावरणात. आणि आता चहा भारी होता ना मस्त होता. आणि इतका थंड इतकं वातावरण आहे ना. आणि तरी आता ना मेची एंडिंग आहे तर तरी पण खूप भारी ॲटमॉस्फिअर आहे इथलं. अशी हवा इकडे यायचं प्लॅन करत असाल तुम्हाला वाटत असेल की हिवाळ्याच्या पण आता वेळ भारी वाटते आणि मला ती भारी वाटते. आणि आम्ही तुम्हाला दाखवलं की भारी वाटते. तो पण यायचा विचार करत असेल तर पोहोचलेला आहो मॅप्रो गार्डनच्या जवळ. तर आता आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये एंट्री करणार आहे. माझ्यामध्ये तरी इकडून साईडसारखे दाखवते मी तुम्हाला. तर एंट्री केल्यावर असं सो मॅप्रो गार्डनमध्ये प्रवेश करताच इतकं छान तुम्हाला लगेच फील यायला लागतो की आपण मॅप्रो गार्डनला आलो आहे. सो असं काहीतरी वेगळं फील होतं. आणि तुम्ही बघू शकता लगेच आल्याला किती छान वातावरण आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये
इथे बरेचसे ना सेल्फी पॉईंट देखील आहे. मग आईने मी पण काढले बऱ्याच ठिकाणी फोटो. आणि तुम्ही इथे गेल्यावर ना इथे मजा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो. इथे ना एक छोटे छोटे ज्यूस म्हणजे शेक वगैरे पण मिळतात. सो फ्री टेस्ट असते, सो ती पण करायला मजा येते. एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. सो तुम्ही मॅप्रो गार्डनला येणार असेल तर नक्की ते विजिट करा, कारण की तुम्हाला जे प्रोडक्ट्स असे जे हवे ते मिळू शकतात. सो आम्ही काही प्रोडक्ट्स घेतले आणि हे बघा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे असा हा आनंद घेत होते मी. आणि पुढे गेल्यावर एक लगेच सेल्फी पॉईंट दिसला. सो लगेच आम्ही रेडीच होते. आणि बघा किती हिरवळ आहे इथे. आणि मी मॅप्रोचे हे गव्हाचे चॉकलेट घेतले. आमच्या घरातले सगळ्यांनाच ते आवडतात म्हणून. आणि इथे तुम्हाला ना हे गार्डन वगैरे दिसते आणि तो हॉटेल्स वगैरे पण आहे, रेस्टॉरंट वगैरे काय काय आहेत. सो आम्ही नाही घेतलं कारण की आम्हाला संध्याकाळी जाऊन जेवायचंच होतं. सो आम्ही ते स्किप केलं तिथे. मग मी फोटो काढली इथे 4-5 आणि फोटो काढल्यानंतर मग आम्ही गेलो तिथल्या म्हणजे जे खेळायचं होतं तिकडे गेलो ते तर मी इथे गेली आणि विहिरीचा एक्सपिरियन्स घेतला. म्हणजे खूपदा मी ऐकलेलं की चॉकलेट विहीर बट काय असतं हे मला माहीत नव्हतं. मग मी यूट्यूबवर हे बघितलेलं पण मला नव्हतं वाटलं की मी हे करू शकते, कारण की मी लहान म्हणजे मी मोठी आहे ना. सो आणि मी लहान नव्हते म्हणून मग मला काही कमी चॉकलेट मिळाले. माझी थोडी चुकी झाली, म्हणजे थोडी म्हणजे जरा जास्त. तर हे बघा मी एवढे चॉकलेट नाराज होते पण पैसा वसूल झाला, काहीतरी 198 होते. आणि मग मला जास्त 18 का 20 रुपये एक्स्ट्राचे चॉकलेट भेटले, म्हणजे 220 का काय 220 रुपयाची. सो मग तिथे काय आहे नॅनो होती आपली इथली, ज्यासोबत एक फोटो काढला दादाने तर खास तिच्यासोबत फोटो काढला आणि त्याचं बघूनच मी काढला. मग आम्ही आलो आमच्या जे कॉटेज होतं तिथं आणि ते कॉटेजेसच्या वरतीच एक हॉटेल होतं. सो तिथे हॉटेल एकदम रेस्टॉरंट इतकं भारी होतं ना, म्हणजे तुम्हाला काय सांगू, तिथला फील वगैरे एकदम लाईक 5 स्टार. सो मला खूप आवडलेलं ते. इथलं असं ॲटमॉस्फिअर पण मस्त होतं. आणि म्हणजे संध्याकाळी ब्रेकफास्टचा जो खर्च आहे तो आपल्या कॉटेजेसवाल्यांकडे इन्क्लूड असतो. पण इथला जो खाण्याचा आहे संध्याकाळच्या डिनरचा तो आपला खर्च असतो. सो तुम्ही फोटो बघू शकता. हा किती छान आहे, मला खूप आवडलेला आहे हा. सो आणि हा पुढचे पण 2-3 छान आले, कारण तिथले ना लाईटिंग वगैरे सगळी सिस्टीम भारी होती, कारण की ते हॉटेलच इतकं मस्त होतं ना. तर असं होतात आमचा पहिला दिवस होता महाबळेश्वरमधला. तर आजचं बेसिकच आहे. आणखीन 2-3 दिवसात तुम्हाला खूप काही गोष्टी पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही खरंच हे स्किप करू नका आणि मला सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल. तर तुम्ही म्हणजे काय बघणं म्हणजे काय अपेक्षित आहे तुम्हाला ते पण सांगा. आणि मी व्लॉग जसे होईल तसे शूट केली, कारण की आपलं तुम्हाला माहिती काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. सो जसं जमलं तसं गेलं. आणि इथे बाप्पा एक होते, त्यांचं एक दर्शन मी रोज नित्यनियमाने घेत होते. सो तुम्ही खरंच स्किप करू नका, बघत राहा, नक्की बघत राहा. ही आमची महाबळेश्वरची टूर आणि महाबळेश्वरच्या पुढे आपण कोकणात देखील जाणार आहे. सो अजिबात स्किप करू नका आणि मी जसे व्हिडिओ बनवलेत तसे प्लीज ॲक्सेप्ट करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट डे ऑफ द ट्रिप. सो तोपर्यंत बाय.